महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता। कालांतराने राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली, पण गेल्या काही वर्षात पश्चिम महाराष्ट्रात या दोन्ही काँग्रेसची वाताहत होऊन अनेक नेते भाजपवासी झालेत आणि त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा याचं प्रत्यंतर पाहायला मिळणार आहे। पाहूयात या संदर्भातलाच एक स्पेशल रिपोर्ट। भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे, पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप, जयश्री पाटील आणि आता पृथ्वीराज पाटील, पश्चिम महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते एकापाठोपाठ एक भाजपवासी होत आहेत। सांगलीचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटलांनी रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतलंय। गेल्या 35 वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत होते। 2019 आणि 2024 मध्ये त्यांनी सांगली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, परंतु दोन्ही वेळा भाजपच्या सुधीर गाडगीळ यांच्याकडून पराभव झाला। 2024च्या निवडणुकीत पृथ्वीराज पाटलांविरोधात जयश्री पाटलांच्या बंडखोरीमुळे पृथ्वीराज पाटलांचा पराभव झाला। आजच्या विकासाचे कन्स्ट्रक्टिव्ह व्हिजन भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि याची खात्री पटल्याने, जाणीव झाल्याने मी हा भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे आता नवा विचार, नवा व्हिजन विकासाचा स्वीकारल्यानंतर मी आणि माझे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने भाजपसाठी काम करीन याची खात्री बाळगावी अध्यक्षाने सर्वांनी या ठिकाणी विनंती करतो। पृथ्वीराज बाबा असतील, त्यांच्याबरोबरचे आपण सर्व कार्यकर्ते निश्चिंत राहा। आपल्या सर्वांना येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आपल्याला ज्या विश्वासाने आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय त्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ दिले जाणार नाही याची मी तुम्हाला शाश्वती देतो। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राचा कलश रोवला। यशवंतरावांपासून सुरू झालेली पश्चिम महाराष्ट्राची राजकीय कारकीर्द ही कायम काँग्रेसला बळ देणारी ठरली, पण कालांतराने राजकीय समीकरणं झपाट्याने बदलली आणि भाजपचा उदय झाला। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातलं राजकारणही बदलत गेल्यानं काँग्रेसचे अनेक नेते भाजपवासी झालेत। माजी आमदार संग्राम थोपटे, माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार रवींद्र धनगेकर, माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम मेत्रे, करमाळ्याचे माजी आमदार जयंतराव जगताप, काँग्रेसचे दिवंगत नेते PN पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील आणि राजेश पाटील या नेत्यांनी आतापर्यंत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे। कुठलाही नेता भाजपचं वाटचालीला तूर्त तरी थांबवू शकणार नाही। याचं कारण असं आहे, बदललेली अर्थव्यवस्था, बदललेला समाज, बदललेल्या तरुणांच्या महत्त्वाकांक्षा, आशा आकांक्षा यांना त्यांनी समजून घेतल्यानंतरच त्यांना भाजपला रोखता येऊ शकतं। मला असं वाटत नाही की भाजपला रोखण्या इतकी ताकद काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार गटामध्ये सध्या तरी पश्चिम महाराष्ट्रात मला दिसत नाही। सामाजिक दृष्ट्या पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाजाचं वर्चस्व राहिलंय, तर दुसरीकडे भाजप हा पक्ष ओबीसी मतांवर चालणारा असूनही पश्चिम महाराष्ट्रातल्या दिग्गज मराठा नेत्यांनी भाजपची कास धरली आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार विश्वजित कदम या नेत्यांवर आता काँग्रेसची धुरा असणार आहे। एकीकडे काँग्रेस पक्षाला लागत असलेली ही घरघर आणि आगामी निवडणुकांचं असलेलं आव्हान आता कोणता नेता पेलणार याकडे सर्वांच्याच नजरा खरतर पाहायला मिळतात। मात्र हे सगळं होत असताना दुसरीकडे आमदार सतेज पाटील यांच्याकडे काँग्रेस पक्षाचा उगवतं नेतृत्व म्हणून देखील पाहिलं जातं। त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची देखील जबाबदारी दिली जाऊ शकते असं देखील बोललं जातं। दिग्गज नेत्यांच्या पक्षांतरामुळे दोन्ही पक्षांचा बालेकिल्ला ढासळतोय यात शंका नाही। आता याची प्रचिती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही येऊ शकते। कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे महापालिका निवडणूक, त्याचबरोबर सगळ्या जिल्हा परिषद निवडणुका या लढवण्याचं आव्हान दोन्ही काँग्रेस समोर असणार आहे। दरम्यान भाजपच्या उदयासाठी अनेक कारणेही आहेत।
आपलं ठरलंय म्हणत 2019च्या निवडणुकीमध्ये कोल्हापूरच्या बंटी पाटलांनी आघाडी धर्म न पाळता दे धक्का तंत्र वापरलेलं होतं. पण आता भाजपला धक्का देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातले हेच नेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणतं तंत्र वापरतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 100% भाजपच्या दृष्टीनं भाजपनं पावलं टाकायला सुरुवात केली आहे. त्यासाठी निष्ठावंतांना डावलून बाहेरून आलेल्यांना सोन्याचं ताट दिलं जात आहे अशी भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. आणि त्यामुळं 100% भाजपसाठी या बाहेरून घेतलेल्यांचा 2029ला फायदा होणार की तोटा हे पाहणं महत्वाचं ठरेल. सांगलीहून स्वप्नील पाटील, कोल्हापूरहून शेखर पाटील सह संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज.